हॅलो एव्हरीबडी, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि भावांनो, आज आहे शनिवार. तर आज जरा कॉलेजला गेलो नाही, कारण आता उद्या आहे पाडवा. तर त्यामुळं कपडे वगैरे धुवायचे होतं, घर पण धुवायचं होतं. तर त्यामुळं कॉलेजला गेलो नाही आज. घरच्यांना जरा हातभार लावा म्हणलं कामाला. तर अंघोळ वगैरे करून आलो बाहेर. आणि ऊन बघा जरा आता पडले, इतक्या वेळ पडलं नव्हतं ऊन. तर आलो आहे बाहेर आणि आता जाऊयात आपण सिद्धेश्वराच्या देवळाकडे. बघूयात, कारण उद्या असते आमच्या गावात यात्रा. तर 2-3 दिवस असते. तर जाऊयात, बघूयात की काय पळणं, काय दुकानं आली ती का नाही खेळण्याची. तर आधी जेवण वगैरे घेऊ आणि मग जाऊयात. जेवायला घेतले बघा, टमाटी चटणी घेतले, बीट आणि काकडी आणि भाकर. तर चला जेवण करून घेऊ, लय भूक लागली आता. भावांनो, जेवण वगैरे झाले आता. तर चला जाऊयात आणि बघूयात देवळाकडे काय काय आले, काय काय नाही. आणि काय थोडाच टाईम राहिला आहे भावांनो, कारण उद्या लगेच यात्रा सुरू होणार आहे आमची, उद्यापासूनच. तर चला आपण आलो मंदिरासमोर. आणि मंदिराचं काम बघा झालंय पूर्ण, कलर मारून आणि लाइटिंग पण लावलीच बघा. तर आज संध्याकाळी मी चालू करतील. तर चला बघू यात्रात काय भरले का नाही तसं. आलो बघा आपण आणि चालू आहे बघा सगळं सामान करायला. आणि बघा इथं गाड्या लागलेली इथे समोर बघा मंडप मारायचा चालू आहे सावलीसाठी होण्याच्या. चला जाऊयात पुढं. मी आणि प्रवीण चाललो बघा. आणखीन काय आलं नाही, फक्त जम्पिंग जपांग आलीत बघा, 2 इथून दिसते ती. आणि एवढं काय बाकीचं नाही. आणि ही आमची ग्रामपंचायत आहे इकडची. आणि तिकडं शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यावली. तर भावांनो काय नाही, जरा तयारी चालू आहे इथली. तर चला जाऊयात माघारी. काय आणखीन एवढं काय झालं नाही, एवढं काय आले नाही. भावानं कटिंग केली बघा, ह्याची कटिंग केली दाखव बघा मस्त कटिंग केली आहे प्रवीण भावानं आपल्या. तर चला. तर भावानं आता काय आलं नाही आणखी. तर आपण काय करू, संध्याकाळी येईल सगळं, दुकान बिकान लागतील. आणि भावानं आम्ही चाललो आता घरी. आणि भाऊ आपल्याला सोडा आलाय मला माणसासमोर थांबा, येडं बनवाय मला काय लागा. तर चला भावानं जाऊयात घरी. आलोय घरी आणि आपण गेला होता तिथं. तर आणखीन काय दुकानं बिकान लागली नाही ती. तर आज संध्याकाळपर्यंत सगळं होऊन जाईल. तर त्यानंतर आपण संध्याकाळी जाऊन थोड्या वेळ झोपतो मी, कारण जरा रात्री झोपच झाली नाही. लय वेळ जागो होतो, मॅच बघत बसलो होतो. तर आता थोड्या वेळ झोपतो आणि त्यानंतर जाऊयात आपण संध्याकाळी देवळाकडे. तर चला. A few moments later. तर भावांना आता झोपेतनं उठली बघा आणि चहा घेतलाय. तर चहा पिऊन लगेच जाऊ देवळाकडे. तर टाईम पण लय झाला आहे बघा, 6 वाजून गेले त्या. तर चला. मित्रांनो, स्टॉल बिल लागले तर बघा मस्त मध्ये. जरा अंधार आहे बघा इथं, समजून घ्या. नो हे कल साईडला दुकान लागले जरा. आपला मित्र बी आलाय बघा भावांनो, जुना डबल नंबर पाठ आहे पण हा असा आहे बघा. भाऊचा आपला फोटो गावलाय बघा, प्रवीणचा. बघा एवढा स्टॉल कम्प्लीट झाला आता लावून. हॉटेल अलीकडे पलीकडे कुठले पण घ्या, फक्त 50 रुपये यायला लागतं. बघा सगळं घ्यायला, सगळं लेडीजचं आहे भावांनो. आणि फक्त सध्याला ही दुकान रेडी झाले, तिकडे काय नाही, आणखीन चालू आहे सामान लावायला. आलोय आता घरी. आणि एवढा काही जास्त ब्लॉग बनवू शकलो नाही, कारण स्पीकर लावल्यामुळे जरा आवाज आला नसेल तुम्हाला, माफ करा. आणि एक मेन गोष्ट एवढी थोडी सबस्क्रायबर असून पण आज मला तिथे जरा 4-5 जण सबस्क्रायबर भेटले. जरा चांगले ब्लॉग बनवतो असं सांगत होते. तर असाच सपोर्ट करा तुम्ही. तर टाईम पण लय झाला आहे बघा, 8 वाजता आलेत. तर भावाला सपोर्ट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय. व्हिडिओ बघतो आम्ही. धन्यवाद.